अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पांडुरंग हरी वासुदेव हरी. नमस्कार, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदुजाई मध्ये मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्याबरोबर माझा आनंद शेअर करणार आहे, कारण की तो आनंद म्हणजे काही तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की आपलं चॅनल मोनिटाईज झालं आहे. ॲक्च्युली उशीरच झाला आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायला, पण मी वाट पाहत होती की कधी 2000 माझे सबस्क्रायबर कंप्लीट होतात, त्यानंतरच मी तुमच्याबरोबर हा आनंद शेअर करेन. आणि ते पण आता झालेले आहेत. तर मी माझी पूर्ण यूट्यूब जर्नीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, कसं कसं झालं आणि मला कोणी मोटिवेट केलं. 2 व्यक्ती आहेत, तर त्या कोणत्या ते पण तुम्हाला कळेलच. आणि हे चॅनल मी कसं स्टार्ट केलं, कुणाच्या हट्टामुळे स्टार्ट केलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. आणि तुम्ही यूट्यूबच नाही, तुम्ही कोणतीही गोष्ट जर स्टार्ट करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. डिमोटिवेट होऊ नका. आणि झालाच तर तुमच्याही आयुष्यात नक्कीच कोणी ना कोणी असेल जे तुम्हाला मोटिवेट करेल. आणि हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांमुळेच झालेला आहे की आज मी हा दिवस पाहत आहे की इतका आनंद होतोय की जे युट्यूबर आहे त्यांनाच माहीत असतं चॅनल मोनिटाईज करणं खूप अवघड गोष्ट असते. बघा, सगळ्यांसाठीच एवढं सोपं नसतं की 5-6 महिन्यात चॅनल काहींचे होतातही मोनिटाईज, असं नाही. पण माझ्या बाबतीत असं आहे की मला कोणतीही गोष्ट सहसा इझिली मिळत नाही. त्यामुळे मला माहीत होतं हे एवढं काही सोपं असणार नाही आहे माझ्यासाठी. आणि तसंच झालं. काही काय अडथळे आले तेही मी तुमच्याबरोबर पुढे डिस्कस करणार आहे. आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे की मी तुमच्याबरोबर माझी पूर्ण जर्नी शेअर करत आहे. ॲक्च्युली मी चॅनल स्टार्ट केलं ते 11 मार्च 2023. आणि ते का केलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल, कोणाच्या हट्टापायी केलं. आणि माझ्या ह्या जर्नीमध्ये मला 2 माणसांनी खूप मोटिवेट केलं. आणि ती सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे तो माझा मुलगा, जो आता 9 वर्षाचा आहे. मी जेव्हा 2023ला चॅनल स्टार्ट केलं तेव्हा तो 7 वर्षाचा होता. आणि त्याच्याच हट्टाखातर मी हे चॅनल स्टार्ट केलेलं. ते कसं आता तुम्हाला सांगतेच. ॲक्च्युली माझी एक फ्रेंड आहे आणि तिचा मुलगा आणि वेदू हे फ्रेंड आहेत. तिचं यूट्यूब चॅनल आहे शीतल्स फूड असं. माझी फ्रेंड आहे शीतल, तिचं याचं चॅनल आहे रेसिपीचं. तर मी माझ्या मुलाला मला शेअर करायची सवय, तर मी त्याला सांगितलं, अरे ह्या काकींचं यूट्यूब चॅनल आहे म्हटलं आणि त्या खूप छान छान व्हिडिओ बनवतात यूट्यूबवर. तर मग माझ्या मुलाचं असं असतं की सगळ्यांची त्याची आई करते, मग आई तू पण का नाही करत. तर मला घरी आल्यावर थोड्या दिवसांनी लगेचच तो ते डोक्यात होतंच. मग मला म्हटलं, आई तू पण कर ना गं यूट्यूबवर व्हिडिओ, किती छान छान करतात सगळेजण, मग तू का नाही करत म्हटलं. तर मी त्याला म्हटलं, अरे मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही म्हटलं, ते रेसिपी वगैरे शूट करणं मला काही पॉसिबल नाही. रोज रोज नवीन रेसिपी कुठून बनवायची आणि काय वगैरे, तर मला काही ते जमणार नाही. आणि त्याने हट्टच धरलेला. मग म्हटलं, हे बघ, आपल्याला जे काही चांगलं येतं त्यावर आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया हवं तर, पण रेसिपी नको. आणि मग म्हटलं, मला चांगलं काय जमतं तर मला त्याचा अभ्यास घेणं जमतं. तर म्हटलं चला आपण स्टडीचे व्हिडिओ बनवूया. आणि मग वेदू खूप खुश झाला. आणि याचं नाव काय ठेवायचं चॅनलचं, आणि दुसरी व्यक्ती कोण आहे मला मोटिवेट करणारी ते तुम्हाला नंतर कळेलच. तर पहिली व्यक्ती म्हणजे माझा 9 वर्षाचा मुलगा. त्याने मला ह्या माझ्या सगळ्या जर्नीमध्ये खूप म्हणजे खूप मोटिवेट केलं. आणि माझे मिस्टर, दुसरी व्यक्ती माझे मिस्टर नाही आहेत, कारण की त्यांचं असं काही नव्हतं की तू करच. मी त्यांना सांगितलेलं की मी यूट्यूब स्टार्ट करणार आहे. तर ते बोलले, ठीक आहे, तुला जमत असेल तर तू कर. पण कधीही त्यांनी मला असं आठवतही नाही की माझा एखादाही व्हिडिओ त्यांनी पाहिला असेल की आपल्या वाईफचा यूट्यूब चॅनल आहे तर माझ्यासमोर तो पाहिला नाही. आणि मला नाही वाटत कधी पाहिलं असेल, की कारण ते खूप बिझी असतात. आणि मी स्वतःही माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवरून कधीही माझा एकही व्हिडिओ पाहिलेला नाही आहे. सो दुसरी व्यक्ती माझे मिस्टर नाही आहेत. तर ते कोण आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर मग वेदूचं म्हणणं की आता नाव काय ठेवायचं. तर मग माझा विचार चाललेला की रेश्मा भोर जे माझं नाव आहे तेच ठेवूया. पण रेश्मा नावाने बऱ्यापैकी चॅनल होते. आणि मग लगेच वेदूमध्ये आला की आई फक्त तुझ्याच नावाने चॅनल बनवणं, माझं पण नाव त्यात हवं. तर मग म्हटलं, बघ तुझं नाव तुझं नाव जर चॅनलमध्ये असेल तर तुलाही मला हेल्प करावी लागेल. तर मग तो तयार झाला, हो आई मी तुला जी काही हेल्प लागेल ते मी नक्कीच करेन, पण माझं पण नाव पाहिजे. मग आता काय नाव ठेवायचं. तर मग मी म्हटलं चला
लर्न विथ, माझं नाव बाजूला ठेवलं, लर्न विथ वेदूज आई असं काहीतरी नाव आम्ही फिक्स केलं. तर मिस्टरांचं म्हणणं होतं असं काही नाव असतं का, पण मग मी त्यांना म्हटली नाही, म्हणजे माझं चॅनल सक्सेस होऊ अथवा न होऊ, पण मला माझ्या मुलाची इच्छा मोडवत नाही आहे की त्याची जर इच्छा आहे की चॅनलमध्ये त्याचं नाव हवं तर मग ठीक आहे, कोणाला आवडू चॅनलचं नाव किंवा नको किंवा मोठं नाव असू दे तरी पण मला चालेल. मग मीच तेच नाव फिक्स केलं, लर्न विथ वेदूजाई, आणि असा आमच्या चॅनलचा शुभारंभ झाला. मी बऱ्यापैकी यूट्यूबचा थोडाफार अभ्यास केलेला, मी पण त्यात नवीनच होते त्यामुळे मला एवढं काही माहीत नव्हतं. खूप सारी माहिती घेऊन मग मी यूट्यूब चॅनल खोललं. तर एक शुभम पवार म्हणून दादा आहेत, त्यांचाच मी खूप सारे यूट्यूबचे गाईडचे व्हिडिओ पाहिलेले मराठीमधून, मला मराठीच पाहायला आवडायचं तर मी त्यांचंच गायडन्स घेतलं, त्यांचे सगळे व्हिडिओ पाहिले आणि त्यानुसार मी अकाउंट क्रिएट केलं. आणि माझा खूप हट्ट होता की मला 11 मार्च 2023लाच माझं चॅनल आणि फर्स्ट व्हिडिओही मला त्याच दिवशी अपलोड करायचा होता, पण फर्स्ट व्हिडिओ काही अपलोड करणं झालं नाही. पण मी प्रॉपर सेटिंग करून माझं चॅनल तर त्या दिवशी खोललं आणि त्या दिवशी काही व्हिडिओ गेला नाही. आणि मग मी नेक्स्ट डेला 12 मार्चला मी 12 मार्च 2023ला आपल्या चॅनलवर फर्स्ट व्हिडिओ आला. आणि तो फर्स्ट व्हिडिओ शूट करण्यासाठी आता मी एकदाही म्हणजे पुन्हा शूट करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही, पण तो दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. तो 2 ते 3 मिनिटाचा जो काही व्हिडिओ होता तो शूट करण्यासाठी मी 8-10 दिवस घालवलेले. म्हणजे चॅनल ओपन करायच्या अगोदर 8-10 दिवस मी डेली प्रॅक्टिस करायची, घरी कोणी नसताना मी कॅमेरासमोर बोलायची, मला जे काही इंट्रोडक्शन द्यायचं होतं, कारण की मला माझ्या मनासारखं इंट्रोडक्शन त्यामध्ये येत नव्हतं. 2-3 मिनिटाचंच मला बोलायचं होतं, पण तेही माझ्याच्याने कॅमेरा फेस होत नव्हता. आणि मग ते झालं, 8-10 वेळा मी व्हिडिओ शूट केल्यावर तो व्हिडिओ बनला आणि मग त्यानंतरच मी माझं चॅनल ओपन केलं 11 मार्चला. आणि त्या दिवशी तर मला शक्य झालं नाही. मग मी 12 मार्चला आपला पहिला व्हिडिओ पोस्ट केला. आणि सगळ्यांना जसं वाटतं की एका वर्षातच चॅनल मोनो झालं पाहिजे, मोनिटाईज झालं पाहिजे, तशी माझी खूप मनापासून इच्छा होती, पण अशा काही अडचणी येत गेल्या की मी नाही करू शकली. ते पण मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे चॅनल स्टार्ट केला आणि माझ्याकडे व्हिडिओ तर नव्हते. पुन्हा एवढं सोपं नसतं. यूट्यूबवर जो तुम्हाला 10 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो तो 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत असते. व्हिडिओ जरी 10 मिनिटाचा असेल तर तो बनवायला मला 15-20 म्हणजे अर्धा तास पकडून चला, सगळी सेटिंग करणे आणि त्याच्यानंतर बोलणे. मग त्याच्यात मी काही पार्ट अनवॉन्टेड असतील जे मला ठेवायचे नसतील ते कट करून वगैरे सगळं तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत 10 मिनिटाचा होतो. पण त्याच्या मागे एडिटिंग आणि बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे एक व्हिडिओ बनवायला कमीत कमी मला 2-3 तास तरी पकडून चाला लागत असते. तर मग तो वेळ आणि मग एवढं सगळं पॉसिबल होत नव्हतं की वेळेवर व्हिडिओ चॅनलवर येत नव्हते. आणि त्यातच असं झालं की सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबर आय थिंक किंवा सप्टेंबरपर्यंत आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत होते, पण ते असे रेग्युलर नव्हते की म्हणजे वीकमध्ये 3 व्हिडिओ किंवा 4 व्हिडिओ असं अजिबात नव्हतं. महिन्यातूनच 2-4 व्हिडिओ 3-4 व्हिडिओ असेच काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत होते. त्यामुळे तेवढा रीच पण माझ्या चॅनलला नव्हता. आणि त्यात असं झालं की मला चांगलं यूट्यूब समजेपर्यंत, मला एडिटिंग चांगली येतपर्यंत, स्वतःला बोलण्याचा कॉन्फिडन्स येतपर्यंत ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर चालू झालेला. तर मग जेव्हा मला खूप इच्छा होती की काम करायची त्याच वेळेस काही हेल्थ इश्यू असे आले की त्यामध्ये मला माझं चॅनलच बंद करावं लागलं. आणि बाहेर तुम्ही वाचलं असेल की 128 सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर होते जेव्हा मी चॅनलवर काम करणं बंद केलं. आणि व्हिडिओ असतील 37-38 व्हिडिओ असतील, त्यात शॉर्टही ॲड होते, म्हणजे रिअल व्हिडिओ खूपच कमी असतील, लॉंग व्हिडिओ. तर आणि मला असे हेल्थ इश्यू झाले की मी काम करू शकत नव्हती. मला माझी हेल्थच गरजेची होती त्यामुळे. आणि यूट्यूबवर केलंच पाहिजे असं काही नाही. माझे मिस्टर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे, पण मला हाऊस म्हणून मी यूट्यूब स्टार्ट केलेलं. अशी काही माझ्यावर जबरदस्ती नव्हती की नाही केलंच पाहिजे. आणि मग मी माझं घर, माझा मुलगा आणि माझी हेल्थ हे सांभाळण्यात स्वतःला टाईम दिला आणि मग यूट्यूब थोडं मागे पडलं. आणि असा 6-7 महिन्याचा गॅप झाला. माझं चॅनलला 1 इयर होऊनही गेलं आणि मी YT स्टुडिओ बंद करून टाकलेलं. चॅनल माझा होता पण मी YT स्टुडिओ जे ॲप आहे ते मी माझ्या मोबाईलमधून
डिलीट करून टाकलेलं, कारण की असेल तर माणूस सारखं चेक करत राहतं, त्यामुळे मी ते काढून टाकलेलं. मला नको होतं आणि मला खरंच माझ्या हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं होतं. मग असंच मार्चमध्ये 1 वर्ष कंप्लीट झालं. मग मला कुठेतरी असं वाटलं की आता मी जरा थोडी स्टेबल झाली, व्यवस्थित झाली, माझी हेल्थ पण सुधारली आहे. मग नंतर मी एकदा YT स्टुडिओ ओपन म्हणजे मी पुन्हा इन्स्टॉल केलं आणि चेक केलं. तर मग त्यावेळेस मला खूप आनंद झाला. जे 128 सबस्क्रायबरवर मी बंद केलेलं ते कुठेच्या काही जाऊन पोहोचलेले. माझे व्हिडिओ पण बऱ्यापैकी चालायला लागलेले. म्हणजे काही काम न करता 6 महिन्यात माझा चॅनल बऱ्यापैकी ग्रो झालेला. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की बऱ्याचदा काय होतं, तुम्ही चॅनलवर काम करणं बंद केलं की तो तिथेच थांबतो, चॅनल पुढे ग्रो होत नाही. पण माझ्या बाबतीत असं झालं नव्हतं की माझे काही छान व्हिडिओ जे होते, सगळेच व्हिडिओ छान असतात पण प्रत्येकच व्हिडिओ आपला समोरच्याला आवडेल असं नाही. आणि त्यातले जे काही मराठीचे काही माझे निवडक व्हिडिओ होते त्यांना खूप छान प्रतिसाद मिळत होता. आणि मी सांगते की माझा एकही व्हिडिओ असा मी आज अपलोड केलाय आणि तो खूप व्हायरल झालाय, माझा चॅनल सक्सेस झाला असं अजिबात माझ्याबरोबर झालं नाही. आणि असं माझ्याबरोबर कधी होतही नाही. मला खूप कष्ट करूनच एखादी गोष्ट मिळते आणि मी त्यात समाधानी आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला कष्ट करून मिळाली तर त्याचा जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच असतो. आणि मग तो गॅप झाला आणि मग मी मार्च महिन्यात जेव्हा पाहिलं तर मला खूप आनंद झाला. आणि मग कुठेतरी मला असं परत वाटायला लागलं की आपण काम केलं पाहिजे. ठीक आहे, 1 वर्ष झालाय तरी जाऊ दे, आपण ट्राय करूया. की मी विचार केलेला की मला माझं चॅनल मोनिटाईज करायचं आहे, मी खूप सारे पैसे कमवेल आणि खूप सारे मला पेमेंट येतील असा माझा काहीच त्याच्या मागे हेतू नव्हता. फक्त मला तो आनंद घ्यायचा होता की मी हे करू शकते, मी करून दाखवू शकते. कारण की मी माझ्या मुलासाठी माझा जॉबही सोडला. म्हणजे जसा तो झाला त्याच्या आधीपासूनच मी गॅप घेतलेला. तर तेव्हापासून जो गॅप होता तो मी घरीच होते आणि फक्त मूल, घर आणि एवढंच करत होते. तर मला घरी बसून काहीतरी करायचं होतं. आणि मग मला ते YouTube माझ्या मुलाने माझ्या डोक्यामध्ये सोडला किडा की आई तू कर YouTube. आणि त्यानेच मला खूप खूप मदत केली. तर मग मी नंतर मग मार्चमध्ये पुन्हा स्टार्ट केलं. 27 मार्चला मे बी माझा पहिला व्हिडिओ आला. पण तेव्हा पण अशी कन्सिस्टन्सी नव्हती. आणि मी तुम्हाला हेच सांगेल की कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे बंद पडून देऊ नका, एवढा 5-6 महिन्याचा गॅप होऊन देऊ नका. आणि तसंही कितीही गॅप झाला तरी तुमचे लास्ट 365 डेजचेच वॉच टाईम काउंट केला जातो. त्यामुळे मी ठरवलेलं की मला आता 1 वर्ष वेळ द्यायचा आहे. ठीक आहे, त्या 1 वर्षात पण माझी कन्सिस्टन्सी नव्हती. मग नंतर मार्चच्या एंडला मी 27 मार्चला पहिला व्हिडिओ टाकला आणि असेच दिवस जात गेले. मग नंतर थोडी मी स्टेबल झाली तर व्हिडिओ रेग्युलर यायला लागले. पण असे नाही का दिवसाआड येतीलच. मग महिन्यामध्ये 10 व्हिडिओ 12 व्हिडिओ असे व्हिडिओ यायचे आणि व्हिडिओ येत गेले. पण ते सबस्क्रायबर वाढले नाही का, जे डिमोटिवेट आपण होतो किंवा व्ह्यूज येत नाही तेव्हा खूप डिमोटिवेट व्हायला होतं की नकोच करायला असं जेव्हा वाटतं. आणि तेव्हा माझा 7 वर्षाचा, तेव्हा तो 7 वर्षाचा होता, आता 9 वर्षाचा आहे. तर मग मला वेदांत मोटिवेट करायचा, आई जाऊ दे ना, तूच तर म्हणते ना काही न मिळण्यापेक्षा थोडं मिळालेलं पण कधी चांगलं. आपण कायम पॉझिटिव्ह विचार करायचा. ठीक आहे, तुला वाटत होतं ना की तुला एवढा आज वॉच टाइम भेटेल आणि तो इंटरेस्ट घ्यायचा, हा आई आज किती वॉच टाइम झाला, आई आज किती सबस्क्रायबर वाढले, असं डेली त्याचं विचार ना असायचं. आणि मग कधी काय होतं की एकही सबस्क्रायबर वाढत नाही. आणि जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा खूप डिमोटिवेट व्हायला होतं. आणि तेव्हा मग म्हणजे तो एवढा लहान असून मला समजून सांगायचं की आई जाऊ दे ना, निदान 1 तरी वाढला ग, किंवा तुला एवढा तरी तास मिळाला ग आज. आणि असं म्हणून तो मला मोटिवेट करायचा. आणि म्हणायचं नाही आई होणार, तुझं 1 दिवस होणार, असं बोलून तो माझ्या पाठीशी खंबीर उभा राहायचा. आणि हे मिस्टरांना यातलं काही माहित नसायचं. ते नसतानाच आमच्या ह्या गप्पा चालायच्या. व्हिडिओ करते, कधीतरी करते असं त्यांना माहित होतं. पण त्यांनी एवढा इंटरेस्ट काही युट्यूबमध्ये दाखवलं नाही, कारण ते त्यांच्या ऑफिसच्या आणि त्यांच्या दुसऱ्या कामांमध्ये बिझी असतात. तर त्यांचं तर म्हणणं होतं की करूच नको, आणि करायचं आहे तर ठीक आहे पण स्वतःला स्ट्रेस एवढा देऊन करू नको. मला घरी क्लासेस घ्यायची पण ऑपॉर्च्युनिटी आहे, पण मिस्टरांचं घरूनच काम असतं त्यामुळे मला ते पॉसिबल होत नाही. आणि मग ते पण ते अलाउ करत नाही. म्हणून मग मी युट्यूबचे व्हिडिओ आपण करू शकतो जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा करायचे. जसं तुम्ही क्लासेस घेतले तर तुम्हाला प्रॉपर डेली मुलांना घेणंच आहे आणि मग मुलांचं नुकसान मला करायचं नव्हतं. त्यामुळे मग
मी सुरू करायचं ठरवलं. तर ते झालं. मग असंच तर मला नेहमी मी जेव्हा जेव्हा डिमोटिवेट व्हायची तेव्हा माझा मुलगा म्हणजे खूप खूप मला त्याचा अभिमान वाटतो की एवढा लहान असून पण तो मला म्हणायचा की नाही आई होणार गं, होणार, तू बघ होणार. आणि मग मी पुन्हा मोटिवेट होऊन व्हिडिओ करायचे. असं जात जात गेलं आणि मग नोव्हेंबर महिना आला तेव्हा एक ताई आहेत ज्या दुसरी व्यक्ती आहे जेव्हा मी डिमोटिवेट व्हायची तेव्हा मला मोटिवेट करणाऱ्या त्या म्हणजे तेजू शिंदे ताई. तर त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूबबद्दल गायडन्स देतात. तर त्यावेळेसच मी त्यांचा व्हिडिओ यूट्यूबसाठी पाहायला गेली नव्हती. स्वामींचा एक मोटिवेशनल व्हिडिओ, स्वामींचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांचा व्हिडिओ माझ्यासमोर आलेला आणि तो स्वामींनीच पाठवलेला. तर मग मी तो व्हिडिओ पाहिला आणि आवडला आणि मग पाहत गेली तर मला तिथे त्यांचे यूट्यूबचे पण व्हिडिओ दिसले आणि तेव्हा त्या नवीनच त्यांनी यूट्यूब चॅनल चेक करण्यासाठी सुरुवात केलेली. तर मग मी 1-2 व्हिडिओ पाहिले. त्याच्यामध्ये त्यांनी 8-10 जणांचे चॅनल चेक केलेले आणि काय 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 सांगितलेलं. तर काही जणांचे खूपच जुने चॅनल होते तर ते त्यांना सांगत होते की नाही होणार, तुम्ही कंटिन्यू करू नका, तुम्ही न्यू चॅनल खोला. तर मलाही कुठेतरी ती भीती होतीच की आपल्याही चॅनलला नोव्हेंबरपर्यंत माझ्याही चॅनलला ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष झालेले, तर आपलंही होईल की नाही. मग मी ताईंना मेसेज टाकला पोस्ट खाली की प्लीज ताई माझंही चॅनल चेक करा. आणि मग जेव्हा ताईंनी माझं चॅनल चेक केला आणि तेव्हा मी खूप खुश झाली. मी ह्याच्या अगोदर पण माझा जो 100वा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण ताईंबद्दल बोललेली की ताईंनी जेव्हा माझं चॅनल चेक केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ताई तुम्ही खूप छान काम करत आहात आणि तुमचे व्हिडिओही छान आहेत आणि एवढ्या कमी व्हिडिओजमध्ये, व्हिडिओ तेव्हा खूप कमी होते चॅनलवर, 90 व्हिडिओ असतील फक्त, एवढ्या कमी व्हिडिओजमध्ये तुम्हाला खूप छान सबस्क्रायबर आहेत आणि आपले सबस्क्रायबर पण मे बी तेव्हा 800 800-850च्या दरम्यान असतील, 700-800च्या दरम्यान असतील, एवढं डिटेल माहित नाही. तर मग त्या मला बोलल्या तुम्ही सोडू नका, काम करा, फक्त तुमच्या चॅनलवर हाच प्रॉब्लेम आहे की कन्सिस्टन्सी नाही आहे, तुम्ही हवे 3 व्हिडिओ टाका पण ते टाका. मग नंतर मी ती कन्सिस्टन्सी नोव्हेंबरपासून मेंटेन केली, करण्याचा प्रयत्न केला. कधी 4 टाकले, कधी 3 टाकले आठवड्याला आणि असं करत नोव्हेंबरमध्ये मी मोटिवेट झाली. अजून पहिला तर वेदांत होताच, आता ताईंनी मला गाईड केल्यामुळे, त्या बोलल्यामुळे मी म्हटलं चला आता होईलच आपलं, जर त्या म्हणतायत तर आपण प्रयत्न करूया. आणि मग मी पुन्हा नव्याने जोमाने पुन्हा सुरुवात केली आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली मी. तर मग काय झालं की 2 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आणि त्या दिवशी आमचे 1000 सबस्क्रायबर आमच्या डोळ्यासमोर, मी आणि वेदांत असं मोबाईल घेऊन बसलेलो, 999 होते आणि जे 1000 झाले तर आम्हाला इतका आनंद झाला की आता मी सांगू शकत नाही. आणि वेदू पण खूप खुश झाला. आणि मग आता वेळ होती ती वॉच टाइम बऱ्यापैकी कमीच होता माझ्याकडे, पण नंतर स्वामींच्या कृपेने आणि पांडुरंगाच्या कृपेने माझे व्हिडिओजला छान छान व्ह्यूज येत गेले. अजिबात व्हायरल नाही, व्ह्यूज छान येत गेले. माझ्या जुने व्हिडिओ अजूनही इतके चालतात, खूप छान चालतात मराठीचे व्हिडिओ की डेली त्याच्यावर खूप छान व्ह्यूज असतात. आणि त्याचमुळे मी व्हिडिओ टाकू अथवा न टाकू मला वॉच टाइम खूप छान मिळत गेला, इतका छान मिळत गेला की माझ्या अपेक्षापेक्षाही. मग वेदू मला म्हणायचं बघ आई तू कधी किती म्हणजे असं तुला वाटायचं की होईल का नाही होईल आणि आता बघ किती छान. मग मी त्याला सांगायची ना आज एवढा वॉच टाइम झाला, आता आपल्याला एवढे बाकी आहेत बऱ्यापैकी. युट्यूब त्यालाही आता माहीत झालेले YT स्टुडिओमध्ये कुठे काय असतं असं. माझ्या मुलाला मोबाईल मी जराही देत नाही, पण 2 मिनिटं मी जेव्हा YT स्टुडिओ पाहत असते तेव्हा तो येणार आणि डोकवणार, आई काय झालं ग. आणि आता त्याची घाई असते, बाकी काही नाही पाहिजे, आई रोज किती ऍड झाले डॉलर, आई किती डॉलर ऍड झाले ते बघण्यासाठी दिवसातून एकदा येणारच YT स्टुडिओ दाखव आई. तर असं. तर मग दुसरी व्यक्ती म्हणजे तेजूताईंनी खूप मोटिवेट केला आणि तुम्ही पण डिमोटिवेट होऊ नका. ताईंचे खूप छान छान व्हिडिओ तुम्ही ते पाहू शकता, त्यांचाही खूप मोलाचा आधार मिळाला मला, त्यांनी खूप मोटिवेट केला. आणि आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कधीतरी नक्कीच ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल त्या ग्रुपचाही मला कसा फायदा झाला तेजूताईंनी क्रिएट केलेला, तर तेही मी नंतर सांगेलच. पण असा हा माझा प्रवास होता आणि माझं चॅनल 17 मेला मला अप्लाय करण्यासाठी म्हणजे माझं वॉच टाइम कंप्लीट झालं. लास्ट 365चं 4000 तास कंप्लीट झाले माझ्या YT स्टुडिओमध्ये 22 मेला आणि 21 का 22 मेला. आणि तेव्हा मला अप्लायसाठी आलं आणि 2-3 दिवसात माझं चॅनल मॉनिटाईजही झालं असतं.
पण त्याला वेळ लागला 2 जून. ते का? कारण की माझ्याकडून काही चुका झाल्या, त्याही मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेन. तशा मिस्टेक तुम्ही करू नका ॲडसेन्स अकाउंट क्रिएट करताना, ते मी नंतर कधीतरी सांगेन. आणि फायनली 2 जूनला आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा काही ते डॉलरचं साईन आपण पाहतो तेव्हा जो आनंद असतो तो खूप छान असतो. मेहनत करा, नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल.